हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आय एम वैष्णवी. तर तुमचं स्वागत आहे माझ्या एका नवीन व्लॉगमध्ये, तिरुपतीच्या व्लॉगमध्ये. आणि आज तिरुपतीमध्ये आपला तिसरा दिवस आहे. जसं की मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं आपण तिरुमालामध्ये सगळी मंदिर फिरलो होतो आणि मग तिथनं दर्शन करून आपण खाली आलो, तर आम्ही स्टे केला. आता इथे आपल्याला अजून एका मंदिरामध्ये फिरायला जायचं आहे, दर्शन करायला जायचं आहे. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण की इथून झाल्यानंतर आपण जाणार आहोत तमिळनाडूमध्ये. तिकडे पण एक मंदिरामध्ये दर्शन करायला आपल्याला जायचं आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर सगळ्यात पहिलं सकाळी तर आम्ही ब्रेकफास्ट करायला आलो होतो, जिथे आम्ही डिनर केलं होता. तिथे आम्ही सगळं असं ब्रेकफास्ट, इडली, डोसा वगैरे सगळं घेतलं होतं. मी आहे ना पनीर डोसा घेतला होता, आणि पनीर डोसा जो आहे ना मी आज फर्स्ट टाईम ट्राय केला होता इथे. आणि पनीर डोसाचं टेस्ट आहे ना मला आवडलं. ह्यांचं जे स्टफिंग होतं ना आतमधलं ते मस्त होतं. सो आणि मग इथलं ब्रेकफास्ट वगैरे करून झाला आम्ही, आणि शेवटला आम्ही फिल्टर कॉफी घेतली. तुम्ही साऊथमध्ये आला ना, इथं फिल्टर कॉफी आहे ना खूप मस्त आहे. तुम्ही जेव्हा पण साऊथमध्ये इथली फिल्टर कॉफी नक्की टेस्टवर. आम्ही जिथे पण कुठल्याही रेस्टॉरंटमध्ये जातो ना, आम्ही फिल्टर कॉफी 100% म्हणजे कंपल्सरी घेतो आहे. मी तुम्हाला रेकमेंड करेल की तुम्ही फिल्टर कॉफी नक्की ट्राय करा. आणि मग ब्रेकफास्ट झाल्यानंतर आम्ही लगेच आमच्या बॅग्स वगैरे घेतल्या आणि निघालो मंदिराकडे जाण्यासाठी. आणि इथून ते मंदिर जस्ट 20 मिनिट्सवरती होतं. तर चला आपण जाऊया. तर आपण आलो आहोत श्री कपिलेश्वर स्वामी मंदिरमध्ये. तर चला आतमध्ये जाऊया आणि बघूया हे मंदिर कसं आहे ते. आंध्र प्रदेशातील तिरुपती येथे श्री कपिलेश्वर स्वामी मंदिर हे भगवान शिवाला समर्पित असलेले एक अतिशय प्रसिद्ध मंदिर आहे. हे मंदिर तिरुमाला टेकड्यांच्या पायथ्याशी वसलेले असून येथे असणारा पवित्र धबधबा हे या ठिकाणाचे प्रमुख आकर्षण आहे. आणि या मंदिरातील शिवलिंगची स्थापना कपिल मुनीने केली होती, म्हणूनच भगवान शिवाला कपिलेश्वर असे नाव पडले. भैया कितने को? 1 2 माझ्याकडनं हे दे ना. खाता पडलं का एवढं खास नाही. आपण आलो आहोत आता श्री पद्मावती अमावरी मंदिरामध्ये, जिथे आपण दर्शन करायला जाणार आहे. बट मला इथं शूट करायला काहीच भेटलं नाही, कारण की खूप जास्त गर्दी होती. आपण आलो आहोत म्हणजेच की जी बालाजी गॉडची पत्नी आहे पद्मावती देवीला, तिथे आपण दर्शन करायला आलो. आणि इथं प्रचंड गर्दी होती आणि दर्शन करायला आम्हाला खूप जास्त वेळ लागला, आणि ते मला काहीच शूट करता आलं नाही. आणि ते झाल्यानंतर सगळं दर्शन वगैरे आम्ही आलो इथं ज्यूस वगैरे प्यायला. आणि आता आपण इथून निघणार आहोत तमिळनाडूला जाण्यासाठी, कारण की आपल्याला आता जायचं आहे गोल्डन टेम्पलमध्ये. तर चला पहिलं पुढं जाऊया आपण. सगळ्यात पहिले तर आपण लंच करण्यासाठी आलो आहोत एका रेस्टॉरंटमध्ये, जिथे आहे ना आम्हाला इथं असं जे बनानाचं लीफ असतं ना त्याच्यावरती आपल्याला जेवण करायला दिलं होतं. म्हणजे नॉर्मली प्लेटवरती त्यांनी फक्त
बनानाचं लीफ ठेवलं होतं. आणि मी तुम्हाला खरं सांगू का, आम्ही ज्या रेस्टॉरंटमध्ये जेवण केलं ना, मला हे रेस्टॉरंटचं नाव आठवत नाही आहे आता, पण इथे आम्ही जेवढं पण काही खाल्लं ना, त्यातलं सगळं जेवण एकदम टेस्टी आणि डिलिशियस होतं, मला आवडलं. आता आपण निघालो आहोत तमिळनाडूला जाण्यासाठी, म्हणजेच की आपण जाणार आहोत वेल्लोरमध्ये, जिथं आहे ना श्री लक्ष्मीनारायणी गोल्डन टेम्पल आहे. आपल्याला तिकडे दर्शन करायला जायचं आहे आणि ते तिरुपतीपासून 121 किलोमीटर्सवरती आहे, म्हणजेच की आम्हाला तिकडे पोहोचण्यासाठी पूर्ण 2 ते 3 तास लागलेले आहेत. गोल्डन टेम्पल 8 किलोमीटर्स. लेट्स गो. आपण ऑलमोस्ट पोचलेलो आहोत आता श्री लक्ष्मीनारायण गोल्डन टेम्पल वेल्लोर सिटीमध्ये. तर चला आपण जाऊया. सगळ्यात पहिलं तर आपल्याला गाडी पार्क करायची, आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला एक गोष्ट सांगायची आहे तुम्हाला, इथे शूट करायला काहीच भेटत नाही या मंदिरामध्ये. आपले मोबाईल जेव्हा स्टार्टिंगला लाईनीमध्ये थांबतो ना, तेव्हाच तिथे सगळे कलेक्ट करतात मोबाईल्स, फोन जे काही आहे, स्मार्टवॉचेस सगळं कलेक्ट करतात. सो इथे शूट करायला काहीच भेटत नाही. मी तुम्हाला इथे आहे ना फोटोज टाकते मंदिराचे, तुम्ही ते इथनं बघू शकता. आणि आम्हाला दर्शन करण्यासाठी इथे म्हणजे पूर्ण जे मंदिर आहे ना खूप मोठं आहे. आतमध्ये सगळं फिरायला आहे ना 1-1.5 तास लागतो, आणि एवढं सुंदर आहे ना आतमध्ये. मी आहे ना इथे फोटोज टाकते, तुम्ही बघू शकता. श्री लक्ष्मीनारायणी मंदिर हे 1500 किलोहून अधिक शुद्ध सोन्याने मडवलेले आहे, आणि 24 ऑगस्ट 2007 रोजी खुले झालेले हे मंदिर 100 एकर परिसरात पसरलेले असून येथील मुख्य गाभारा आणि भाग सोनेरी पत्र्यांनी बनवलेले आहे, म्हणून याला आहे ना गोल्डन टेम्पल असं म्हणतात. इथे दर्शन करून झाल्यानंतर आता आम्ही परत निघालो आहोत तुमकूरकडे जाण्यासाठी, कारण की आपल्याला परत जायचं आहे आता इथून कोल्हापूरला. तर तुमकूरमध्ये आम्ही स्टे केला आहे. आम्ही इथेच होतो, पण आम्हाला तुमकूरमध्ये पोहोचायला खूप जास्त वेळ लागला, रात्र झाली होती आणि इकडे खूप भयंकर पाऊस पडत होता. आणि मग सकाळ झाल्यानंतर आम्ही सगळे रेडी होऊन आता सगळ्यात पहिलं तर आपण ब्रेकफास्ट वगैरे करायला जाणार आहोत. त्याच्या आधी सगळे तयार होत होते, आणि आम्हाला इथेच खूप उशीर झाला होता, कारण की आम्ही रात्री उशिरा चाललेलो होतो. चला आता आपण निघालो आहोत कोल्हापूरकडे जाण्यासाठी, पण त्याच्या आधी आता आपल्याला करायचं आहे ब्रेकफास्ट. हे बघा काय डिस्टर्ब करते यार. स्वरा आडमाने येणार कार. आणि किती वेळ झोपली ग? मोजून नाही झोपत. मोजून नाही झोपत. काय मोजून नाही झोपत? टाइम मोजून नाही झोपत. आता तुमकूरपासून आपण पुढं आलो आणि आम्हाला रात्र झाली इथे भुगावमध्ये. तर आम्ही डिसाईड केलं की आता आपला भुगावमध्ये स्टे करायचा आहे. मग आम्ही भुगावमध्ये रूम्स घेऊन इथे राहिलो, आणि सकाळ झाल्यानंतर पटकन लवकर उठून आम्ही निघालो परत कोल्हापूरला जाण्यासाठी. आणि इथून कोल्हापूर फक्त 4 तासावरती होतं, बट आम्ही थोडं लवकर पोचलो कारण की ट्रॅफिक वगैरे जास्त काही नव्हतं. इथे तुम्ही बघू शकता कोल्हापूर आता 99 किलोमीटर्स राहिलेलं आहे, आणि आम्ही 3 ते 4 आवर्समध्ये कोल्हापूरमध्ये आलेलो आहे. मी मंदिरापाशी आलो सुद्धा. तर चला आपण आतमध्ये जाऊया आणि दर्शन करूया. तिरुपती बालाजी किंवा इतर कोणत्याही ठिकाणाहून कोल्हापूरच्या श्री महालक्ष्मी अंबाबाई मंदिरात जाणे
अत्यंत शुभ आणि महत्त्वाचे मानले जाते. धार्मिक मान्यतेनुसार तिरुपती बालाजी विष्णू यांचे दर्शन पूर्ण करण्यासाठी कोल्हापूरच्या महालक्ष्मी त्यांच्या पत्नी त्यांचे दर्शन घेणे आवश्यक मानले जाते. महालक्ष्मीचं दर्शन झालेलं आहे. खूप मस्त दर्शन झालं, प्रसन्न वाटलं. आता कोल्हापूरवरून आपण निघणार आहोत पुणेला जाण्यासाठी आणि आपली तिरुपती बालाजीची जी ट्रिप होती ती इथे एंड झालेली आहे आणि पुणेला जाण्यासाठी आपल्याला पूर्ण 4 ते 5 तास लागणार आहे. तुम्हाला हे सगळे व्लॉग्स कसे वाटले मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. भेटूया लवकरच नवीन व्लॉग्समध्ये आणि आज हे व्लॉग्स इथंच एंड झाले. तर तेवर लाईक शेअर अँड सबस्क्राईब माय यूट्यूब चॅनल अँड ऑल्सो डू फॉलो मी ऑन इंस्टाग्राम. बाय.